प्रिन्सिपल संजय वराळे आणि रावसाहेब बंदवान हे आता आमच्या कंपनीचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांचं स्वागत करतील. उल्गनाथन सर, राजेश सर, सुधीर रंजन सर, शंकर चव्हाण सर, रवींद्र राऊत सर आणि शेख सर यांचं, तेजस सर आणि परमेश्वर येवले साहेब, शंकर शिंदे साहेब यांचं मी इथं स्वागत करतो. सुधीर रंजन साहेब त्यांचं मी इथं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि हे CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या कंपनीचा जो प्रोग्राम असतो, यामध्ये समाजामध्ये काम करत असताना कंपनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवते आणि जाणीव असणं गरजेचं आहे. आणि त्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून रिन्यू कंपनीने आपल्या गावातील शाळांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की अशा मोठ्या प्रमाणात बेंचची निर्मिती करणं आणि ते आपल्या गरजू शाळांना वाटणं हा एक फारच चांगला उपक्रम आहे. आणि हे सगळ्यांना आपल्याला कळू शकतं की आपल्या शाळेमध्ये बरीचशी मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा हायस्कूल शाळेमध्ये खाली जमिनीवर बसलेली असतात आणि ते दृश्य न बघवण्यासारखं आहे. म्हणून कंपनीच्या लोकांनी हे ठरवलं की त्या मुलांना, गरजू मुलांना किंवा गरजू शाळेंना गावातील काही शिक्षक लोकांना घेऊन हा उपक्रम त्यांच्याकडून काही सजेशन घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा लगातार दुसऱ्या वर्षी चालू आहे. आमच्या कंपनीनं आतापर्यंत 300 बेंच बनवलेले आहेत. त्यातल्या काही लॉट इथल्या आपल्या जवळच्या शाळेंना देण्यात येत आहेत. जसं घाटपिंपरी गाव ज्यामध्ये आपलं 0 पॉईंट होतं, तिथं फारच लोकांनी मदत केली कंपनीला. परत घाटनांदूरमध्ये आमचं सबस्टेशन आहे, तिथं सुद्धा गावातील लोकांनी फारच मदत केली कंपनीला. आणि चांदवड ह्या गावाच्या आजूबाजूला आमचा हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी आम्हालाही मदत केलेली आहे. तर त्याची परतफेड म्हणून थोडंसं हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हा प्रोग्राम असतो. आणि कंपनीला सुद्धा वाटतं की आपण ज्या गावामध्ये प्रोजेक्ट लावतो तर त्या गावामध्ये त्या लोकांना आपला काहीतरी थोडाफार मदत व्हावी, थोडीफार त्यांना आपल्यातर्फे चांगल्या पद्धतीची मदत व्हावी म्हणून हा उपक्रम कंपनीनं हातात घेतलेला आहे. त्यामध्ये बेंच वाटप असो किंवा आपल्या वार्मथ म्हणून एक कांबळ येते, त्या कांबळीचं वाटप सुद्धा कंपनी करते. आणि राईस बकेट म्हणून एक इव्हेंट असतो, त्यामध्ये शाळेंना, मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपाचं सुद्धा काम कंपनी करत असते. तर ह्या सगळ्या, आता मी त्याच्यानंतर आपल्या घाटपिंपरी गावचे जे सरपंच आहेत त्यांना आमंत्रित करतो. आणि प्रिन्सिपल घाटपिंपरी गावचे श्रीमती अश्विनी सातपुते आणि महादेव भगवान बहिरट आणि विद्यार्थी हे एका बेंच लॉट जे त्यांनी दिलेलं आहे त्याचं हे करतील, वितरणा करतील. सरपंच अश्विनी सातपुते आणि महादेव भगवान बैरट आणि विद्यार्थी कृपया करून तिथं आपल्या बेंचच्या जवळ जमा व्हायचं आहे त्यांनी. आणि त्यांना वितरण झाल्यानंतर रावसाहेब बंदवान आणि संजय वराळे आणि विद्यार्थी कृपया करून तिथं बेंचच्या जवळ
घाटनांदूर गावचे सरपंच आणि प्रिन्सिपल रावसाहेब बंदवान आणि संजय वराळे आणि विद्यार्थी यांनी तिथं बेंचच्या जवळ जायचं आहे वितरणासाठी. पुढच्या गावचे घाटनांदूर गावचे सरपंच प्लीज आणि तिथं संजय वराळे आणि विद्यार्थी प्लीज. चांदवड गावचे सरपंच अशोक माने, प्रिन्सिपल बाळासाहेब भीमराव कांबळे व विद्यार्थी. तर याच्यानंतर आपलं चांदवड गावचे पण यांनी तयार राहायचं आहे. विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्या म्हणजे सर्वजण येतील या उपक्रमामध्ये. पुढच्या मागे सारा जरा जरा पाठीमागून फोटो घेऊ दे, फोटोग्राफरला फोटो घेऊ दे. तर याच्यानंतर आपले चांदवड साईडचे सरपंच आणि शाळेचे प्रिन्सिपल व विद्यार्थी यांनी यायचं इथे. पाठीमागे या सर, पाठीमागे या. सर का असं क्लोज मध्ये थोडं काय भैया पाठीमागे सर का थोडं थोडं आतमध्ये. ए भैया थांब. हो सर पाठीमागे या. इकडे बघा.